बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत। आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी ही लढाई काय असणार आहे, कारण आत्ताच चर्चा सुरू झालेल्या आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। मात्र बारामतीकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, नेमकं बारामतीकर कुणाच्या बाजूने विधानसभा निवडणुकीला असणार ते जाणून घेणार आहोत। कुणाच्या बाजूने होतं, कुणाला नेमकं मतदान केलं? ताईंला। आता विधानसभा येते, विधानसभेला काय कुणाच्या बाजूने असणार, काय कुणाला पण त्यांच्या बाजूने? कारण अजित पवार सुद्धा याच मतदारसंघातनं उमेदवारी करतात, मग अजित पवारांसोबत राहणार की पवार साहेबांसोबत? पवार साहेबांच्या बरोबर। काय पवार साहेबांच्या बरोबर। पवार साहेब जे उमेदवार देतील त्यांना आम्ही मतदान करणार इथून पुढे। पण मग अजित पवारांनी म्हणतं विकास केलाय बारामती मतदारसंघात, आणि मग ज्या पद्धतीने अजित पवार या मतदारसंघाचं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतायत, मग कोणाच्या बाजूने तुम्ही राहणार? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विकास सर्वजण करत असतात, पण विकासासोबत सर्व लोकांची एक अपेक्षा असते की जनसामान्याचा नेता हा जनसामान्यातला असला पाहिजे। विकास जरी झाला तरी जुनी खोड जशी लोक म्हणतात की सोडत नाही, ते आज गरजेचं आहे। कारण की काय पुढे पिढी जरी बदलत गेली असेल तरी आपले जे आध्यात्मिक आहे ते आजही जागे राहिलं पाहिजे, तरच आपल्या विकासासोबत आपल्या सगळ्या गोष्टी चालतात। नुसता पैसा जर तुम्ही करत गेलात तर तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे माणुसकी नसेल आणि माणसामागे माणूस राहणार नाही, एवढंच मी सांगतो। लोकसभेला काय केलं तुम्ही? काय लोकसभेला कुणाला मतदान केलं? सुप्रियाताई सुळे। आणि आता विधानसभेला पवार साहेब म्हणतील ते छाती ठोकपणे। बरं, इकडे युगेंद्र पवारांची पण चर्चा सुरू झालेली आहे की युगेंद्र पवार शरद पवार गटाकडनं उमेदवारी करणार, काय युगेंद्र पवार का अजित पवार? आज मग विचार केला ना तर मागच्या पंचवार्षिकला अजितदादांचं जे भाषण इथं झालं तर त्यावेळेस पण अजितदादांनी शब्द दिला की बाबा पाण्याचा विषय बाबा आम्हीच मांडू, तसं फडणवीस साहेबांचं पण झालं की बाबा पाण्याचा विषय आम्ही मांडू, पण पाण्याचा विषय काय मार्गी लागला नाही। पण ज्यावेळेस रोहितदादा इकडे फिरले, रोहितदादांनी युगेंद्रदादांनी शब्द दिला की बाबा ही विधानसभा काय ती लोकसभा झाल्यानंतर आम्ही पाण्याचा विषय तुमचा मार्गी काढू। त्यानुसार आता दादांनी सभा वगैरे घेतल्या, बाबा आढावा घेतात की बाबा कसं करता येईल किंवा काय, त्याच्यामुळं आम्ही पवार साहेबांसोबत आहे। काय आम्ही पवार साहेबांना जुनं ते सोनं आणि नवतं या न्यायाप्रमाणे आता युगेंद्रदादांना संधी द्यावी लागेल। म्हणजे युगेंद्र पवारांसोबत अजित दादा नाही, आता युगेंद्रदादाच। पण अजित दादा नाही, नवीन नेतृत्व पाहिजे, आणि नवीन नेतृत्व आहे, नवीन दिशा देणारं नेतृत्व आहे। ज्या पद्धतीनं आज परवाच निकाल लागल्यानंतर पाण्याच्या संदर्भात जो रोहितदादांनी प्रचारात शब्द दिला होता, तो प्रचारात शब्द खरा करून दाखवण्यासाठी आज मैदानात उतरून, आज फिल्डवर उतरून काम करायला सुरुवात केलेलं आहे। तो आम्हाला आता विश्वास हा नेतृत्व वाटायला लागलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहायला असं मला वाटतं। काय काका, काय विधानसभेला कोणासोबत, आता लोकसभेला कोणाला दिलं मतदान आणि आता विधानसभेला काय करणार? ताईंलाच दिलं, आणि आता विधानसभेलाच पवार साहेबांना देणार। पवार साहेबांना, अजित दादा नाही? का अजित दादा नाही? ते दिलं। अजित दादाने एवढा विकास केला, ते म्हणतात की आम्ही बारामतीचा विकास केला, तरी सुद्धा तुम्ही अजित दादांना नाही म्हणताय? नाही, आता ही काय नवीन पिढी आहे, त्यामुळे काय ते जसं पवार साहेबांच्या मागच आम्ही जाणार आहे। पवार साहेब। काय लोकसभेला काय केलं तुम्ही, आता कुणाला मतदान दिलं? सुप्रियाताई सुळे। आणि आता विधानसभेला पवार साहेब म्हणतील त्याला। अच्छा, मग अजित दादा? अजितदादांनी बापाची करंगळी सोडली आणि त्यांनी दुसऱ्याची करंगळी धरून त्याच्यावर आम्ही चालणारच नाहीत। पण अजित दादा म्हणतात की विकास केला मी, मान्य आहे, पण बापाला सोडलं पोराच्या मागे कोण जाईल का? आम्ही बापाला धरणार आहे। अजित दादांना नाही। आता युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे, युगेंद्र पवार आम्ही युगेंद्र पवार कोणी असेल त्याच्या मागे आम्ही। ओके, काय केलं तुम्ही लोकसभेला, कोणाला मतदान केलं? आणि आता लोकसभेला आम्ही मतदान केलं ते तुतारीलाच केले। अच्छा, तुतारीला मतदान करत असताना जी काय दादांची भूमिका असेल आणि साहेबांची भूमिका काय असेल, तर साहेबांची भूमिका चांगली आणि दादांची भूमिका चांगली। आता काय दादांसोबत राहणार की मग शरद पवारांसोबत? साहेबांच्या सोबत बरोबर राहणार। अजित दादांसोबत नाही, कारण काय? कारण साहेबांच्यावरती सगळं आहे ना। साहेब युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे, युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होण्याची शक्यता वर्तवली जाते, मग तुमचं काय मत असेल?
साहेबांच्या जो साहेब देतील त्यांच्याबरोबर राहणार. काय तुमचं मत आहे? काय आम्ही पवार साहेब जी म्हणते त्या पक्षाला मतदान करणार. अजितदादा नाही? अजितदादा गद्दार आहे, गद्दार आहे ते. हे शेतकरी इथे आलेले आहेत. काय लोकसभेला तुम्ही कोणाला मतदान केलं? आम्ही ताईंला मतदान केलं. आणि आता विधानसभा येणार आहे, विधानसभेला कोणाला मतदान करणार? आम्ही दादांना करणार आहे. हो. का असं? तुम्ही दोन्हीकडे म्हणजे ताईला लोकसभेला, विधानसभेला दादाला, असं कसं? नाही नाही, आमचं म्हणजे कसं आहे, उदाहरणार्थ दादा बी आमचा आहे आणि ताई बी आमची. पण ताईंला तिथंच मतदान करायचं होतं की बाबा लोकसभेला ताईंला आणि दादांना तिकडे. दादांना ही करायचीच मतदान. मग आता लोकसभेला का नाही सुनेत्रा वहिनीनं केलं? सुनित्रा वहिनी नव्हतं करायचं कारण वाईट थोडी गद्दारी जाणवली. म्हणजे आता विधानसभेला नाही जाणवणार ती गद्दारी? नाही, ती असं नका, काही हो गद्दारी हो, काही हो, फक्त दादांना मतदान करायचं यावेळेस. काय कोण, दादा की युगेंद्र पवार? आता विधानसभेला, तुम्ही लोकसभेला काय केलं? आता विधानसभेला दादा, लोकसभेला काय केलं? सुप्रियात आहे. मग आता विधानसभेला दादा का, मग लोकसभेला? नाही, विधानसभेला दादा. का पण दादा का? कसं आहे, दोन्ही बी आपलीच माणसं आहेत, त्याच्यामुळे दोन्ही बी धरायची. काय तुम्ही सांगा, लोकसभेला काय केलं? लोकसभेला आम्ही सुप्रियाताईंना मत दिले. आणि आता विधानसभेला? विधानसभेत आता नंतर विचार करू. आत गेले अजितदादा का शरद पवार, आम्ही ठरवणार. आता काय सांगणार, पण काय बघू तेव्हा. युगेंद्र पवारांचं पण नाव चर्चेत आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार. नाही ती नंतर बघू. अजून काही ठरवलं नाहीये. अजून काही ठरवलं नाहीये. लोकसभेला काय केलं? तू तरेल. विधानसभेला अजित दादा की? अजून त्याला टाईम आहे, अजून यायला टाईम आहे. लोकसभेला काय केलं तुम्ही आणि आता विधानसभेला काय? लोकसभेला दादांनाच मतदान केले आणि यापुढे सुद्धा दादांनाच करावं लागेल. कारण का तसं पाहिलं गेलं तर काय होतं, असं भावनिक मुद्दा झाला बारामतीमध्ये. आणि लोकांना काय होतं की बाबा दोन्ही लोकांना असं वाटलं की दोघांना मतदान करावं. म्हणजे खासदारकीला बरेचसे लोक मत होते बाबा ताईला मतदान करायचं. आणि बारामतीमध्ये जिल्हा डिबेट सभेला काय करणार? आज हीच युगेंद्र दादा. अजित दादा नाही? नाही का बरं? नाही, आम्हाला पटत नाही तत्व पटत नाही. लोकांचं असं म्हणणं आहे की दादा हे पाहिजेलच, अलग लक्षात. आणि ज्या वेळेला मतदान केलं लोकांनी, तसंच आता दादाला करणार आहे. लोकसभेला कुणाला मतदान केलं तुम्ही? तरी तुम्ही नेमकं कुणाला मतदान केलं? आता काय सुळेंलाच म्हणायचं काय, कारण ते निवडून आले ना आपल्या मतदानावरतीच. निवडून आल्या म्हणून सुळेंना केलं? असं नाही. बरोबर आहे की आपण आता मतदान केलं म्हणून निवडून आले. बरं आता विधानसभेला काय करणार? बघू आता कोण आहे ते उमेदवार वगैरे काय होतंय. अजित पवार तर उमेदवार असतातच, बरोबर आहे. दुसरीकडे युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे, असं राहणार शरद पवार. मग काय अशा वेळी कुणाच्या बाजूने तुम्ही? आता दोन्ही आपलीच माणसं आहेत, पण बघूया आता काय होईल. म्हणजे नवीन चेहरा येतो आता युगेंद्र दादा पवार म्हणल्यावरती. युगेंद्र पवारांच्या सोबत राहणार? नाही तसं नाही म्हणलं मी. म्हणजे आता होते तर बघू आता पुढचा विषय पुढे. आता हे तर झालं इलेक्शन ना खासदारकीचं. आमदारकीला ठरवू मग पुढचा विषय पुढं. विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली. अजितदादा राहणार, इकडे युगेंद्र पवारांचं पण नाव चर्चेत आहे. मग अशा वेळी काय करणार? दादालाच. का दादा का? काही कामं करतो ना. बारामती तालुक्यात विकासावर बोलणारा विषय, त्यामुळं विकासाच्या दृष्टीनेच मतदान केलं जाईल आणि दादा याच्या प्रचंड बहुमताने विजय होतील. नेमका काय कुणाच्या बाजूने कौल असणार आहे? दादाने विकास केलेला आहे, त्यामुळे आम्ही दादांच्या सोबत राहू असं म्हणणारी सुद्धा बारामतीकर आहेत. तर शरद पवार तत्वाशी आम्ही जोडले आहोत म्हणून शरद पवारांसोबत आम्ही राहणार असं म्हणणारी सुद्धा बरीचशी बारामतीकर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतसुद्धा अशाच पद्धतीने पवार विरुद्ध पवार अशी लढाई रंगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.